शुभमभाई बिहारी आलेले आहेत या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आत्ता सध्या तरी वाजलेले आहेत 1:45ला 5 मिनिटं कमी आहेत. तर शुभमभाईचा फोन आला होता की मी 2 वाजेपर्यंत जेजुरीच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचतोय, तर मला तिथे घ्यायला येतो का. तर मी म्हणलं मला काय, मी येणारच आहे, विषय आहे का, सुट्ट्या आहेत म्हणलं मला सुद्धा. आणि शुभमभाई यासाठी नाही जायचं तर मग कुणासाठी जायचं असा विषय. तर जाऊयात आपण आता ओके मध्ये आपली लॉर्ड प्लेटिना घेऊयात आणि जाऊयात शुभमभाईला आणायला. तर काल काय झालं माहितीये का, काल ब्लॉग संपवताना मी आणखीन चुका केल्यात की माझ्या म्हणजे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, अशा हे जे गोष्टी सगळे इंग्लिशमध्ये बोललेलो आहे मी. तर तिथं पण माझं चुकलेलंच आहे. जाऊन द्या, आपलं कालचं चॅलेंज म्हणजेच आव्हान काही म्हणावं असं झालेलं नाहीये. पण नंतर आणखीन अशी काहीतरी वेगळं चॅलेंज वगैरे आपण करणारच आहे. सध्या तरी शुभमभाईला आणायचं, दॅट इज इम्पॉर्टंट, यू नो. तर मित्रांनो, मी जेजुरीच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो आहे. एकदम भव्य असं जेजुरीचं रेल्वे स्टेशन आपलं. शुभमभाई आलाय का नाही बघूयात आपण आता, चला. शुभमभाई बिहारी आलेले आहेत या ठिकाणी. तर शुभमभाईचं कार्ड पोर्ट करायचं म्हणून आपल्याला आता परत जेजुरीत जायचं आहे. जेजुरीत जाऊ, ती तसली छत्री असते कुठे भेटते का बघू. त्या कार्ड पोर्ट करणाऱ्या छत्र्या जेजुरीत काय भेटल्या नाही, तर मोकार हेल्मेट पडलेला आहे आपल्याला. तर आता डायरेक्ट घराकडे शुभमभाईला घरी सोडू, बघू मग पुढं काय नियोजन होतंय. चला. शुभमभाई थोडेसे आजारी आहेत, आजारी असल्यामुळे शुभमभाई इकडे मोरगावकडे आलेले आहेत. तर विषय काय, त्यांच्या बऱ्याच ब्लड टेस्ट वगैरे तसल्या टेस्ट वगैरे करायच्यात. तर त्या आज करायच्यात तर कधी करायच्यात तर शुभमभाई सांगतील आपल्याला. शुभमभाई यांच्या ह्या दवाखान्यात टेस्ट होणार आहेत आता, ज्या काय हाय नाहीत त्या. पप्पा येतात शुभमभाईच्या थोड्या वेळात, तर भेटूयात आपण शुभमभाईच्या टेस्ट झाल्यानंतर. मित्रांनो, मग शुभमभाई दवाखान्यातनं पप्पांसोबत घरी गेला, त्याचे पप्पा आले होते आणि मग मी सुद्धा माझ्या घरी निघून गेलो. आता शुभमभाईचा फोन आला होता यमनला, ते सुद्धा मोकळाच्या आता वाजल्यात 5:45 जवळपास. त्याच्यापाशीच निघालोय मी, रोडलाच थांबलोय आता. तर जाऊयात आता आपण त्याच्यापाशी, चला. सर कशी आहे तब्येत? अजून तर काहीच नाही. कसं तब्येत? रिपोर्ट आला का डॉक्टरचा? तुला आणलं नाही तू. आता मी पुढं आलो निघून, तुम्ही आणला नाही. काय आज काम धंदा, आज नाही आजारी असल्यावर नाही काम करायचं म्हणा काय. चांगले इन्शुरन्स करायचे. कुठलं इंडिकाचं का? फक्त पैसे देऊन यायचं. बर, कसली कॉपी? बर, डन डन. तर मित्रांनो, ज्येष्ठ एक काम आलेलं आहे. आमच्या इंडिकाचं इन्शुरन्स काढायचं, त्यासाठी जायचं सुप्याला, एजंटला पैसे द्यायच्यात. तर शुभमभाई आणि मी निघालो. शुभमभाई आजारी आहे पण आता चालतं एवढं तेवढं, त्याला घेऊन निघालोय. चला जाऊयात सुप्याला, एजंटला पैसे देऊन रिटर्न येऊयात. चला सर. जिथं आपल्याला पैसे द्यायचे होते ते सध्या बंद आहे. त्यांना फोन केला होता, 5 मिनिटात येतो म्हणले. ते आल्यानंतर त्यांना पैसे देऊन रिटर्न मोरगावला जाऊ आपण. आपलं इन्शुरन्सचं काम पूर्ण झालेलं आहे. शुभमभाई वाट बघून थांबला माझी. तर जाऊयात आपण आता डायरेक्ट घरी. शुभमभाई फोनवर बोलतोय वाटतं, चला. तर मित्रांनो, मस्तपैकी घरी आलो, जेवलो बिवलो आता मस्तपैकी. तर आता रात्र झालेली आहे, आपला ब्लॉग संपवायचा वेळ झालेली आहे. तर आज मी या ठिकाणी आपला ब्लॉग संपवतो आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चांगल्या कमेंट करा आणि ते घंटा पण वाजवा. तर मी आता आपला ब्लॉग इथेच संपवतो. बाय बाय. येस.
आय स्पीक इंग्लिश नॉर्मल फ्लुएंटली बट नॉर्मल पुअर ऑल्सो. सो दॅट्स वाय दॅट इज दॅट. हे कट करणार आहे.